आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. लग्न लग्न लग्नाची गोष्ट, गोष्टीचं लग्न. लग्न लग्न लग्नाची गोष्ट, गोष्टीत लग्न. लग्न 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 लग्नाची गोष्ट, गोष्टीत लग्न. लग्न लग्न लग्न. ए मुली, पण लग्न ते कळलं, कोणाचं लग्न? तुला खरंच माहिती नाही? एकदा विचार तर करून बघ ना, आठवेल तुला. काही आठवलं? हो. काय? हेच की तू गोष्ट सांगत होतीस ना, तर तुलाच माहिती असणार लग्नाची गोष्ट. लग्न लग्न पटकन सांग ना, लग्नाची गोष्ट सांग मला. लग्न लग्न लग्नाची गोष्ट. बिचारी, स्वतःच्या लग्नाबद्दलच स्वतःला माहिती नाही. काय तर म्हणे लग्न लग्न. लग्न नाही, लग्न. काय वाटतंय? मला वाटतं हा त्यांच्या धंद्यातला शार्प शूटर आहे. आपलं काम करेल ना. ऍज अ कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं. त्याचं बोल. करणार करणार. आदितीचा खरा चेहरा हा सगळ्यांसमोर नक्की आणणार. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तुमच्या घरात जी मुलगी आहे ती कोणी साधी सुधी मुलगी नाही. ती आदिबा आहे, आदिशक्ती आहे. चांगल्यासाठी ती देवदूत आहे आणि आमच्यासाठी भूत आहे. पुढे बोला. हे बघा, तिला घरातून बाहेर काढण्यासाठी काय करावं लागेल ते तरी सांगा. हे काम वाटतं तेवढं सोपं नाही. किंमत बोला. आपल्याकडून कसली तडजोड होणार नाही. हे बघा, तुम्हाला एकट्याला जमत नसेल ना, तर कोणासोबत तरी युती करा, नाहीतर आघाडीचा विचार करा ना. काय करायचं ते मी बघतो. आता लवकरच परत येईन आणि या देवीला तुमच्या घराबाहेर काढेन. आपली जबान आहे. ए, कुठे हरवलीस तू? इथेच आहे मी. मग अशी गप्प कायस? तू सांग ना, गोष्ट सांग ना. तू गोष्ट सांगत होतीस ना मला. मी तुला सांगितलेल्या गोष्टीमध्ये
पुढे अनेक वाटे आहेत. आता मलाच प्रश्न पडतो, नक्की तुला कोणाची गोष्ट सांगू? मैत्रीच्या आयुष्याची सांगू की तिच्यावर खूप प्रेम करणाऱ्या तिच्या भावाची सांगू की तिच्या आयुष्यात आलेल्या एका दुष्ट फॅमिलीची गोष्ट सांगू? लग्न लग्न लग्नाची गोष्ट गोष्टीत लग्न. लग्न लग्न लग्नाची गोष्ट गोष्टीत लग्न. आणि मग त्या राजकुमारीचा दादा तिच्या सुखासाठी राजकुमार आणि त्याच्या दुष्ट फॅमिलीला भेटायला गेला. आणि तीच फॅमिली आहे ज्या फॅमिलीचा खरा चेहरा आपल्या समोर येणार आहे. अक्का पण ना तुला 5 स्टार हॉटेलचा शेफ बनवते असं रोज सांगत असते ना मला. त्याचं काही वाटत नाही हो, पण असा कांदा चिरून घेते माझ्याकडून. मग डोळ्याला पाणी उरायलं ना बाप्पा. आणि डोळ्याला पाणी आलं म्हणजे माणसाने दुःख झालं. आणि दुःख झालं म्हणजे त्यावर उपाय शोधायला पाहिजे. अबे यालाच तर सुख म्हणतात ना बाप्पा. हे डॉली लवकर हात चालव ना, अजून भरपूर भांडी आहेत. घासतेच आहे ना ग. किती किळसवाना आहे. अरे या पोळ्या पण कच्च्या आहेत. हे बघ मी तर काहीच खाणार नाहीये. हा आपण त्यांना तसं सांगूया. हा चल. हो मावशी. काय अहो केस आहे या भाजीत. मग एवढं बोंबल्याला काय झालं? हे बघा आम्ही तुमचे गिऱ्हाईक आहोत, तुम्ही असं बोलू शकत नाही. हा पण तो केस आमचा नाही ना. आणि बाहेरून उडून आलेल्या गोष्टीची ना आम्ही जबाबदारी नाही घेत. काय रे भाऊ, काहून कटकट लावली एवढी तुम्ही दोघांनी? अबे काल एका गिरायकाच्या भातामध्ये खडा निघाला तरी पण तो काही बोलला नाही ना, है की नाही? आणि एवढूसा केस निघाला आणि काय बोंबलू राहिले. मग तुमच्यासारख्या माणसांमुळेच आमच्यासारख्या लोकांचा माणूस करून विश्वास उठायला लागला ना बाप्पा. कठीण आहे तुमच्याशी बोलणं ना, कठीण आहे. आम्हाला नकोय तुमचं जेवण, आम्ही चाललो. दोन प्लेटचे पैसे टाकायचे आणि निघायचे. अहो पण काय इथं आमच्या प्लेट उचटावून जायला तुझ्या काय बापाचा माल आहे होय रे? मागच्या आठवड्यात एकानं 7 रुपये द्यायला मचमच केली होती, तर याच झाऱ्यानं त्याचा हात तोडला होता. ए माते, यांचे किती पैसे झालेत गे? 60 रुपये. 60. आयला म्हणजे तुम्ही आता डायरेक्ट मसनातच पोचून राहिला ना बाप्पा. आपला खरा फायदा तेव्हाच होतो जेव्हा आपण अशी कोणाची तरी गचांडी धरून धमकावतो. म्हणूनच तर हा धंदा सुरू केलाय ना आपण. दिवसाला असे 4 गिराईक मिळाले ना आपला गल्ला भरून जातोय. अरे हो, पण किती दिवस अशी ही चिंदी चोरी करत बसणार? कधीतरी आपल्याला मोठा मासा सापडायला हवा ना. त्यासाठीच तुझ्या यशवर्धनने जोरदार फिल्डिंग लावली ना बाप्पा. मामा ज्याच्यासाठी फिल्डिंग लावले तो काय साधा सुद्धा मासा नाही.
मला मोठा देव मात आहे आणि स्वतःहून तो आपल्या जाळ्यात येणार आहे. एक्सक्यूज मी. यस. इथे यशवर्धन निखारगे कुठे राहतात? यशवर्धन निखारगे गणिताचे शिक्षक. करेक्ट. हा, इथनं समोर गेल्यानंतर ना डाव्या बाजूला तुम्हाला एक जेवणाची गाडी दिसेल. ती जेवणाची गाडी आणि त्या मागच्या चाळीत त्यांचं घर आहे. ओके, थँक्यू. वेलकम. प्रिन्स निखारगे. अरे हवालदार साहेब, या बसा ना. नाही नको, तुझ्या विरोधात एक तक्रार आहे. हे बघू नंतर, तुम्ही आधी चहा कॉफी तर घ्या. या. सकाळी एका वयस्कर माणसाला मारून त्याच्याकडून पैसे हिसकावून घेतलेस, खरं आहे ना? ते होय, तुम्हाला माहिती ना आपलं. आणि त्या माणसाकडे, त्या म्हाताऱ्याकडे फक्त 700 रुपये निघाले. काम करा ना, 400 मी ठेवतो, 300 ठेवा तुम्ही. तो म्हातारा आमच्या साहेबांचा सासरा होता. निदान लहान पोरांना आणि म्हाताऱ्या माणसांना सोडत जा. ते तुम्हाला माहिती आहे ना, आपल्याला फक्त माणसांकडचे पैसे दिसतात. आता तो कोणाचा कोण आहे किंवा नातेवाईक आहे, काय घेणं देणे आपल्याला. साहेबांनी पोलीस स्टेशनला बोलवलंय. चल. देव मासा, त्याला घरी घेऊन जा आणि नीट जाळ्यात ओढा. तोपर्यंत मी मॅटर निपटवून येतो. मी काय म्हणतो, फक्त आता मी चोर नाहीये आणि सकाळी जो काही मॅटर झाला त्याची चर्चा नको आता. चला निघूया. कोण हवंय तुम्हाला? यशवर्धन निखारगे. हो, इथेच राहतात. ओ, मी राघवेंद्र सरदेशपांडे. हा, आठवलं. आमचा यशवर्धन आम्हाला सांगत होता तुमच्याबद्दल. अच्छा, फायनली ही जागा शोधत पोचलो एकदाचा. इथे पोलीस. प्रिन्स माझा मुलगा समाजसेवक आहे ना इकडचा. लोक पण त्याचं खूप ऐकतात. त्यामुळे कधी कोणाला समजवायचं असेल तर पोलीस स्वतःच त्याला घेऊन जातात. That's great. या ना घरी चला, यशवर्धन तुमचीच वाट बघतोय. या. या ना, या साहेब, या या, बसा आमच्या गरीबाच्या झोपडीत. झोपडी काय म्हणता? छान घर आहे तुमचं. बसा, पाणी आणते आणि यशवर्धनला पाठवते. हा, हॅलो सर. हाय. बसा ना प्लीज. आमचं घर सापडायला फार वेळ नाही ना लागला? नाही नाही, GPS लोकेशन लावलं होतं ना, एरियापर्यंत व्यवस्थित पोहोचलो. एखाद्या ठिकाणी विचारायला लागला, बट दॅट्स ओके. हाय प्रिन्स, तुम्ही समाजकार्यासाठी गेला होतात, लवकर परत आलात? हो, म्हणजे मीच तसं सांगितलं होतं. मग अशी ते पोलीस आले होते ना विचारत, म्हणजे अधेमध्ये असे पोलीस येत असतात प्रिन्सची मदत घ्यायला. हो, पोलीस मित्र म्हणून सुद्धा काम करतो. गुड जॉब.
सर मी माझ्या सगळ्या फॅमिलीची ओळख करून देतो. ही माझी काकी शोभा निखारे, म्हणजे नात्याने काकी पण खरं तर आईच. तिच्या सख्या मुलांपेक्षा हिचं सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावर आहे, म्हणून या दोघांपेक्षा माझं शिक्षण जास्त झालंय. आणि ही माझी धाकटी बहीण, चुलत बहीण डॉली. नमस्कार. शिक्षणात हुशार आहे, 12वीला आहे. आणि हा प्रिन्स, चुलत भाऊ. खानावळीचा सगळा व्यवसाय हात सांभाळतो आणि समाजकार्यही करतो. ती सुद्धा ओळख तेवढीच महत्वाची आहे. मामा माझे नागपूरला एकटेच असायचे. आम्हीच इथे बोलवून घेतलं त्यांना. आता इथेच असतात आमच्या बरोबर. मामा काय रे, आज पाहुणे आलेत, निदान आज तरी जरा बरे कपडे घालायचे. अरे कांदे चिरत होतो ना आणि कामाच्या वेळेस असेच कपडे घालावे लागतात. नमस्कार. 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 मला तुम्हा सगळ्यांचं हे फार आवडलं. तुम्ही जे आहात, जसे आहात तसेच माझ्या समोर आलात. आय एम रिअली इम्प्रेस्ड. मी राघवेंद्र सरदेशपांडे, आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा मालक. ही माझी ओळख. पण इथे मात्र मी मैत्रेयीचा मोठा भाऊ या नात्याने आलो. ही माझी खरी ओळख. बाय द वे, तुम्हाला मी इथे का आलोय हे यशवर्धननी सांगितलं असेलच ना? हो हो सांगितलंय. हो, आणि आम्ही तुमच्या बहिणीचा फोटो पण बघितलाय ना बाप्पा. वहिनी एकदम सॉलिड आहे. म्हणजे वहिनी खूप सुंदर आहे असं म्हणायचं होतं मला. मला खूप आवडली वहिनी. तशी तुमची बहीण आम्हा सगळ्यांना खूप आवडली आहे. आणि या लग्नाला सुद्धा आमची काही ना नाहीये, पण आमच्या काही अटी आहेत. अटी सांगा ना. नाही म्हणजे आमची जी परिस्थिती आहे ती तुमच्या नजरेसमोर आहे. आणि अशा परिस्थितीत आम्ही यशवर्धनला कसं शिकवलं हे आमचं आम्हाला माहिती. हो ना, तो 11वीत असताना मी कांदा चिरायला घेतला, अजून पण चिरूच राहिलो ना बाप्पा. आमचा मुलगा आमच्यासाठी हिरा आहे, त्यामुळे आधीच आपण देण्याघेण्याचं बोलून घेतलं ना तर बरं होईल. देण्या घेण्याच्या म्हणजे? नाही म्हणजे रीतिरिवाजाप्रमाणे जे काही असेल तेच. काकी, तू डायरेक्ट हुंड्याबद्दल बोलतेस. तर तुम्हाला जे समजायचं असेल ते समजा. पण हुंडा घेणं चुकीचं आहे. हो ना, चुकीचं आहे ना ते. नाही म्हणजे पण अक्का बोलू राहिली म्हणजे काहीतरी कारण असणार, बरोबर ना अक्का? अगदी माझ्या मनातलं बोललास बघ. म्हणजे आपल्या घरातली जी परिस्थिती आहे त्याच्यात आपण राहू शकतो, पण तिचं काय? तिला दुःख काय हे सुद्धा माहित नाहीये, तर लग्नानंतर ह्या घरात ती कशी काय राहू शकेल? लॉजिकली आई बरोबर बोलते. अच्छा, म्हणजे हे सगळं तू जे काही मागते ते आपल्यासाठी नाहीये, वहिनीसाठी आहे. म्हणजे कसं आहे, वहिनीची लग्नानंतर गैरसोय होऊ नये ना म्हणून मागतेस ना तू.
तुम्ही आता सगळ्यांनी मला कितीही काहीही सांगायचा समजवायचा प्रयत्न केला तरी या हुंडा वगैरे प्रकाराला माझा विरोध आहे, होता, आहे आणि पुढेही राहील. तुमचे विचार ऐकून आय एम रिअली इम्प्रेस. पण बाकीच्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही ना. सॉरी सर, मी तुम्हालाही हेच सांगेन की माझ्या घरच्यांची असली कुठलीही डिमांड पूर्ण करायची तुम्हाला काहीच गरज नाही. पण जर मी स्वतःहून द्यायला तयार असेल तर त्याला हुंडा म्हणता येणार नाही ना. मग काही प्रॉब्लेम नाही. बेस्ट आहे. नाही म्हणजे तुम्ही हे असं पॉइंटला धरून बोलताना लय आवडलं आपल्याला. माझ्या बहिणीसाठी मी तुम्हाला काहीही द्यायला तयार. मला हे पटलेलं नाही. माझा या गोष्टीला विरोध कायम आहे. पण आपण आपल्यासाठी कुठं काय मागू राहिलो बाप्पा? जे काही मागतोय ते त्यांच्या पुट्टीसाठीच ना. तुम्हीच सांगा ना, तुम्ही काय देऊ शकाल? मैत्री माझ्या काळजाचा तुकडा आहे, तिच्यासाठी मी वाटेल ते करू शकतो. बरं मग एवढंच म्हणताय तुम्ही तर तुमची कंपनी आणि इस्टेट तुमच्या बहिणीच्या नावावर करा.